बीडच्या केजमधल्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला. घुले ज्यांचा मर्डर झाला होता, त्यांची हत्या झाली होती, तेच आता एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. तर पीडित महिलेने या केसचा कंप्लीट अँगल बदलून टाकला. या पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार अजून काही सिद्ध झालेलं नाही आहे, पण त्यांच्या मते त्यांच्यावर बलात्कार झाला असं त्यांनी आरोप केला आणि माने नावाच्या एका गृहस्थाने हा बलात्कार केला असल्याचं सांगितलं. त्यांचाच मित्र जो हॉटेलचा मालक आहे घुले असा त्यांचा सूर होता. या दोघांनी मिळून त्या महिलेला त्रास दिला, वारंवार अशा गोष्टींची मागणी केली, शरीरसुखाची मागणी केली आणि त्यांनी तिचे काही व्हिडिओसुद्धा शूट केलेले होते. यामार्फत त्या महिलेला ब्लॅकमेल केलं असल्याचं त्या महिलेने म्हटलं. तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसात गेले तर सगळ्यांना कंटाळून त्या महिलेच्या बाजूचे काही लोक घुले यांना हॉटेलवर समजूत काढायला गेले, जे काही झालं ते आता मिटवून टाका आणि हा विषय सोडून द्या असं म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी प्रचंड राडा झाला, हाणामारी झाली आणि या हाणामारीच्या प्रत्युत्तरात घुले यांचा खून झाला असं या केसचा अँगल आहे. पण आता हा केसचा अँगल अगदी बदलून टाकणारी गोष्ट सध्या समोर येते. या सगळ्यांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खासदार सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचंसुद्धा नाव पुढे येतं आणि या सगळ्या टोळीचा म्होरक्या तोच आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह सध्या समोर केलं जात आहे. मात्र या महिलेच्या जबाबाने आता त्या सगळ्या गोष्टी फिरल्यात आणि अचानक या केसमध्ये एक नवीन अँगल आला आहे. याच्यापर्यंत काही प्रूव्ह झालं तर केस आणि बीड यांनी पोलिसांनी या महिलेची केस घ्यायला नकार दिला. त्यामुळे या सगळ्या केसमध्ये आतापर्यंत काही पुरावे समोर आलेले नाही आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं आहे की घुलेसुद्धा एक आरोपी होता. सध्या हा मुद्दा धाडसाचा असणार आहे, पण या केसमध्ये नवीन अपडेट येत आहेत. याबरोबर आता मुंडे कुटुंबीय घुले यांच्या घरी गेलं होतं आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या बाजूने सांत्वन करण्यात आलं होतं, त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यात आलं होतं. तर मंडळी, या केसचा पूर्ण अँगलच बदलून गेलेला आहे. ज्या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमधनं त्या महिलेने प्रचंड मोठे आरोप केलेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नवरा बायको लेकरं बाळं सगळ्यांनी सोबत राहतोय. मग तिथून काही जवळच असलेल्या उमेश माने नावाचा जो व्यक्ती आहे त्याची पिठाची गिरणी आहे, चक्की आहे आणि ती चक्की तो त्या ठिकाणी चालवत होता. दळण दळून आणण्यासाठी मी चक्कीतलं दळण आणायला गेले आणि दरवाजा त्याने आतून लावून घेतला. मोबाईल टेबलावर ठेवल्यानंतर जबरदस्ती करायला लागला. मी आरडाओरड करू लागले तर त्या ठिकाणी त्याने तोंड दाबलं. त्या ठिकाणी कुणीच नव्हतं, त्याच्या घरी कुणीच नव्हतं. मग ते कुणी ऐकलं नाही असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीनं त्याने माझ्यावरती जबरदस्ती केली, माझ्यावरती बळजबरी केली असा आरोप या महिलेने केला आहे आणि या केसचा पूर्ण अँगलच आता बदलून गेलेला आहे. लैंगिक अत्याचार आणि आपल्यावरती झालेल्या अन्यायाविरुद्ध या महिलेने आवाज उठवलेला आहे. उमेश माने या व्यक्तीच्या पिठाच्या गिरणीवर, चक्कीवर आपण दळण दळायला गेलो असताना मोबाईलच्या छुप्या कॅमेऱ्याने त्याने व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं आणि आपल्यावरती अतिप्रसंग केला असल्याचं या महिलेने म्हटलं आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे आणि वारंवार त्यांनी अत्याचार केले. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट किंवा अतिशय महत्त्वाचा आरोप या ठिकाणी या महिलेने असा केला आहे की रमेश आणि विलास घुले यांची तक्रार मागे घेण्यासाठी आमच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणि शिवीगाळ ही करण्यात आली होती. मला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले, वारंवार लैंगिक शोषण करण्यात आलं असा आरोप या महिलेने या ठिकाणी केला. तर या महिलेने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीने हा सगळा आरोप या ठिकाणी केला. व्हिडिओद्वारे मिळालेल्या धमक्या आणि त्यानंतर आरोपीकडनं झालेल्या छळाच्या तक्रारीवर हा संपूर्ण मुद्दा आधारित आहे. मुख्य आरोपी उमेश माने आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन पोलिसांत जाण्यापासून रोखलं
असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. पीडित महिला आपल्या कुटुंबियासोबत राहते. एके दिवशी ती उमेश माने याच्या चक्कीवर दळण आणण्यासाठी गेली असता त्याने चक्कीचा दरवाजा आतून लावून घेतला. पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे कोणीही नसल्यामुळे तिचा आवाज कुणापर्यंत पोहोचला नाही. आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि या कृत्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर जर तिने ही गोष्ट कोणाला सांगितली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील आपल्याला दिली आणि आपल्याला वारंवार ब्लॅकमेल केलं, असं या महिलेने या ठिकाणी म्हटलेलं आहे. जेव्हा पीडितेने आणि तिच्या पतीने तक्रार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा उमेश माने आणि रमेश घुले त्याचबरोबर विलास घुले यांना त्याने बोलावून घेतलं. उमेश माने यांनी रमेश घुले आणि विलास घुले यांना बोलावून घेतलं आणि या व्यक्तींनी पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव आणला आणि आता जे झालं ते पुढे असं होणार नाही असं सांगून तक्रार करण्यापासून आपल्याला रोखलं गेलं. मात्र त्यानंतरही विलास घुले आणि उमेश माने यांनी आपल्या घराच्या चक्रा मारल्या. ते बुलेट घेऊन यायचे आणि घराच्या चक्रा मारायचे आणि अश्लील बोलून त्रास देणं त्यांनी सुरू ठेवलं होतं. त्यांनी पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असे देखील या महिलेने या आरोपांमध्ये सांगितलेलं आहे. तर मंडळी, संबंधित या महिलेने मोठ्या प्रमाणात आरोप हे केलेले आहेत. उमेश माने जो चक्कीचा मालक आहे, चालक आहे, त्याच्या पिठाच्या गिरणीमध्ये आपण पीठ दळून आणण्यासाठी गेलो असता आपल्यावरती अतिप्रसंग या उमेश मानेने केला, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यापासून हा सगळा प्रकार सुरू झाला असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.